राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीद्वारा संचलित कस्तुरबा रुग्णालयाला 25%, केंद्र सरकार 50%, महाराष्ट्र सरकार अनुदान देते। या रुग्णालयाची आत्ता दैनावस्था झाली आहे। अनेक विभागात डॉक्टर नाही, नर्सेसची कमी असं असतानाही कोट्यवधीचे अनुदान लादणाऱ्या या रुग्णालय कर्मचाऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे। अनेक कर्मचाऱ्यांना लेखी परीक्षा घेऊन 1 वर्ष व 2 वर्षांचे नियुक्तीपत्र देऊन कामावर ठेवले, परंतु 5 ते 6 वर्ष झाले असताना या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेले नाही। आज उपोषणाचा 7वा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान आमदार राजेश बकाने यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा केली। लॅब टेक्निशियनची होती आणि यांना ऑर्डर देताना लॅब टेक्निशियन ज्युनियर ज्याचा स्केल कमी आहे असा ऑर्डर यांना दिला आणि यांच्यावर अन्याय करण्याचा एक प्रकारे या ठिकाणी विषय या हॉस्पिटलने केला। याच्या अगोदर अनेक लोकांवर या हॉस्पिटलने अन्याय केलेला आहे। याच्या अगोदर 2दा मी अधिवेशनामध्ये विषयसुद्धा लावलेला आहे आणि या ठिकाणी यांच्यावर जो अन्याय होऊन आलेला आहे याचा विषयसुद्धा येत्या पुढल्या महिन्यामध्ये जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये विषय लावून धरणार आहे। आणि आता आम्ही यांचे जे अधिकारी आहेत, जे मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आता चर्चा करून काय मार्ग निघते ते बघतोय।